आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सर आपलं बोलणं झालं होतं याबद्दल आधी, पण मी आता कन्फर्मच सांगतो। माझ्याबरोबर त्या दिवशी स्टेजवर शिवाई येणार आहे, कारण तिचाही या डील मध्ये खूप मोठा हात आहे आणि ती नसती तर इनफॅक्ट हे डील झालंच नसतं। वेल अबाउट दिस आशू, सी मला माहिती आहे शिवानी कंपनी करता तुझ्या करता काय काय केलं, मी पाहिलंय ना सगळं। ती ह्या सगळ्यांबरोबर लॉन्चला येऊ शकते, पण ती स्टेजवरती नाही येऊ शकत। का सर? ती आशू नुकतीच तिच्या जवळची व्यक्ती गेलेली आहे। आपल्या सगळ्यांकरताच ही खूप धक्कादायक घटना आहे, पण शिवाला या सगळ्याचा जास्त शॉक बसलेला। देशपांडे त्याचा काय संबंध आहे? संबंध आहे मिस्टर देसाई, तिला खूप मोठा धक्का बसलाय। आय एम नॉट इम्प्लाइंग एनिथिंग, पण मी असंही ऐकलंय की ती तिच्या राईट सेट ऑफ माइंड मध्ये नाही अजून। एक मिनिट, काय म्हणायचं काय तुम्हाला? काय बोलतोय? एक मिनिट शांतपणे बोलूया आपण। अहो नाही भाऊ, शिवाई तितकीच महत्वाची आहे, ती येणार आहे त्या फंक्शनला। सॉरी आशू, पण मी अलाव नाही करू शकत। मिस्टर देसाई, यू विल अंडरस्टँड, शहरामधल्या सगळ्यात मोठा इव्हेंट आहे, सगळ्यांचं लक्ष तिथं असणार आहे। तिथं मला कुठलाही ड्रामा नकोय। ड्रामा? अच्छा, मी शांत बसलोय याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्या बायकोबद्दल वाटेल ते बोलाल। आशू तू जरा शिवा थांब तू जरा। आशू, मला तुला हर्ट नाही करायचंय, पण प्रोफेशनली आपण आता कुठलेही लॉसेस घेऊ नाही शकत। आय गेस तुम्ही शिवाला यातनं बाहेर काढण्याकरता तिला इन्व्हॉल्व केलं याच्यामध्ये, बट वी कांट अफोर्ड एनी कॉन्ट्रोवर्सी। ओके ठीक आहे, मग द डील इज ऑफ। अरे आशू डील नाही होणार। आशू शिवा. चिडचिड नको. आई अगं शिवा एवढं करूच शकते ना, सांग ना तिला। एक मिनिट थांबा सगळ्यांनी। हे बघा मिस्टर देशपांडे, शिवा या घरची सून आहे। मला मान्य आहे तिला धक्का बसला, पण आता ती कोणत्याही प्रकारे आजारी म्हणजे मानसिक आजार नाहीये तिला, आणि ती कोणत्याही चुकीच्या स्टेट ऑफ माइंड मध्येही नाहीये। त्यामुळे लॉन्चच्या फंक्शन मध्ये काहीही विपरीत होणार नाही याची खात्री मी देतो तुम्हाला। मिस्टर देसाई, तुमचं बरोबर आहे, पण मी रिस्क नाही घेऊ शकत। करोडोंची गोष्ट आहे सर। आपण मी सांगतोय ना तुम्हाला, माझ्यावर विश्वास ठेवा। विश्वास आहे आशू। नाहीये सर, तुमचा विश्वास नाही माझ्यावर, तुमचा विश्वास कधीच नव्हता। तुमच्या मनात सतत एक डाऊट असतो, आणि तुम्हाला जे खरं वाटतंय ना तेच तुम्हाला वाटतं की ते सत्य आहे। नाही, मला मान्य आहे की मी एवढा एक्सपिरियन्स नाहीये, पण मी माझ्या कंपनीचा सीईओ आहे। माझ्या बायकोचा अपमान झालेला मी सहन नाही करणार। तुम्ही तिची माफी मागा आणि त्या इव्हेंटला येणार आहे। ठीक आहे, मागतो मी माफी। आय एम सॉरी शिवा, पण ती या लॉन्चला येऊ शकत नाही आशू, आणि त्याच्याकरता मी तुझीही माफी मागतो। ठीक आहे, डील इज ऑफ देना। आशू हे डील होणार नाही। अरे शांत बस, तुला कळतंय का आपलं नुकसान आहे याच्यामध्ये। कीर्ती जरा शांत बसतेस का? मध्ये मध्ये बोलू नकोस। तुम्ही मिस्टेक करताय मिस्टर देसाई। नाही मिस्टर देशपांडे, आशू या कंपनीचा सीईओ आहे आणि हा निर्णय त्याचा आहे। सर, तुम्हाला डील महत्वाची आहे का तुमचा इगो? हे तुम्ही ठरवा, माझं ठरलंय। राईट देन आशू, मला डीलच महत्वाची आहे, पण मी हे ऍक्सेप्ट करू शकत नाही, कारण आज जर मी नमतं घेतलं तर ह्याचा त्रास होणार आहे मला उद्या। सो डील इज ऑफ। ऑल द बेस्ट देन। आशू असं काय शिवा, तू मध्ये पडू नको। आशू तुला कळत नाहीये का? वेडा झालायस तू। अरे बिझनेस आहे, इतकं इमोशनल होऊन नाही चालत। कीर्ती, अगं तू रागाच्या भरात बोलून गेलाय। हे बघा, हा त्याचा पर्सनल डिसिजन आहे आणि तो घेण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे। हो पण कंपनी पर्सनल नाहीये ना, वाटेल ते डिसिजन घ्यायला। भाऊ, मला ना कीर्तीचं म्हणणं पटतंय, कारण आशुनीने हे स्वतःहून ओढवून घेतलंय ना। काही चूक ना शिवाशीच आहे।
तिने पण होकार द्यायला हवा होता ना. उर्मिला तू तरी गप्पा बस बस. ना जरा. कोणाचा एक शब्दही मी ऐकून घेणार नाहीये. मी आजपर्यंत या डीलमध्ये सतत नमतं घेत आलोय कारण माझ्यासाठी डील महत्वाचं होतं. पण आज माझ्यासाठी माझा आणि माझ्या बायकोचा स्वाभिमान महत्वाचा आहे. माझ्या बायकोचा असा अपमान झालेला मी नाही सहन करणार भाऊ. शिवा, तू वाईट वाटून घेऊ नकोस. तू जो विचार करतेस त्यावर माझा विश्वास आहे. हा निर्णय सोलली माझा आहे. मला डिस्कशन नको यावर आता. आशू आशू अरे तू असं का केलं? माझ्यासाठी एवढी मोठी डील मोडायची काय गरज होती? मी लॉन्चला नसते आले तर काय एवढा प्रॉब्लेम झाला असता? चाललं असतं ना. तू मला सांग, मनापासून सांग, आणि तुझ्या जवळच्या कोणाचा तरी किंवा तुझा अपमान असा कोणी केला असता तर तू कसं वागली असतीस? हेच वागली असतीस ना? अरे पण आशू ही छोटी गोष्ट नाहीये ना. करोडोंची डील होती ना ती. आणि तुझी मेहनत आहे. अरे मेहनत तुझी आहे, पण आशू माझ्यामुळे इतकं मोठं नुकसान झालेलं मला नाही आवडणार. नुकसान आहे ना शिवा, भरून काढता येतं. आज हे डील गेलंय, उद्या 4 डील अजून येतील अशी. पण तुम्ही ज्या गोष्टीला छोटी गोष्ट म्हणताय ना, ती छोटी गोष्ट नाहीये. माझ्या बायकोचा आत्मसन्मान खूप महत्वाचा आहे. करोडोंच्या डील पेक्षाही महत्वाचा आहे माझ्यासाठी. ठीक आहे, तू जाऊ दे, शांत हो जरा तू. शिवा, मी काही गोष्टींवर तुझा विश्वास नाही ठेवला. आता माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू जे काही करतेस ते मला पटतंय. आणि मीच नाही उभा राहू शकलो तुझ्या पाठीशी तर काय उपयोग आहे? आणि मला एक गोष्ट सांग, त्यांना अचानक कसं काय वाटलं असं की तुझी मानसिक स्थिती बरोबर नाही? त्यांना कोणीतरी सांगितलं असणार ना, नाहीतर ते हा निर्णय घेणारच नाही. आणि त्यांना ज्या व्यक्तीने सांगितलं त्या व्यक्तीवर त्यांचा जास्ती विश्वास आहे माझ्यापेक्षा. मी अख्खं डील उभं करायला त्यांना मदत केली आहे, माझ्याबरोबर ते काम करतात आणि त्या व्यक्तीवर जास्ती विश्वास ठेवतात. असं कसं चालेल? हा विश्वास असाच जर चालत राहिला तर कामच होणार नाहीत पुढे. त्यामुळे माझा निर्णय बरोबर होता शिवा. मी बरोबर केलंय. उलट तूच माझ्या पाठीशी उभं राहायला पाहिजेस. आशू, मी आहे तुझ्या पाठीशी, पण एवढं मोठं नुकसान तर झालंय ना. जे नुकसान झाले त्याकडे मी बघतो. तू काळजी नको करू त्याची. तू फक्त आत्ता फोकस ठेव रॉकीचे खुनी जे कोण आहेत त्यांना शोधून काढण्यात.